बऱ्याच वेळेस त्याच प्रकारच्या किंवा त्याच चवीच्या भाज्या खाऊन सर्वच काय आपण सुद्धा कंटाळतो, पण जर तीच भाजी एखाद्या वेळेस आपण वेगळ्या पद्धतीने बनवली तर चवीमध्ये भरपूर बदल होतो। तर अशीच एक नेहमीचीच भाजी म्हणजे गिलक्याची ही भाजी आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने भरून कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर एकदम घरगुती साहित्यात अगदी तुम्ही टिफिनसाठीही ही झटपट बनवू शकता। तर रेसिपी लक्ष देऊन बघा। तर भरली गिलक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला पाव किलो गिलकी घ्यायची आहेत आणि गिलकी घेताना शक्यतो डार्क हिरव्या रंगाचीच घ्यायची। शक्यतो नरम किंवा पोकळ असलेली गिलकी आपल्याला घ्यायची नाही आहेत। असं बोटांनी दाबून बघायचं, थोडे कडक असलेली आणि मीडियम साईजचीच घ्यायची म्हणजे भरायलाही आपल्याला सोपं होईल। तर आता आपण त्याचे दोन्ही साईडचे टोक काढून कट करून घेणार आहोत। तर 2 इंचाच्या अंतराने आपण असे काप करून घेऊ आणि नंतर त्याला मध्ये कट देऊन घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याच्यात मसाला भरता येईल। तर आता या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण कट करायचे नाहीत म्हणजे मसालाही व्यवस्थित त्यामध्ये राहील। तर या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल असं आपण कट करून घ्यायचं। शक्यतो जी मोठी बाजू आहे त्या साईडनेच असा कट देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कट करता येतात। तर कट करून घेतल्यानंतर याला थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं। आपण सुरुवातीला हे गिलकी धुवून घेतलेले नाही आहेत, चिरल्यानंतर थोडासा असा याचा चिकटपणा निघतो। तर थोडा वेळ बुडवून ठेवल्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर मी इथे सर्व कट करून घेते आणि त्यानंतरच आपण धुवून घेणार आहोत। तर असं हाताने चोळून चोळून धुवायचं म्हणजे हा चिकटपणाही निघून जातो। धुवून घेतल्यानंतर आता चाळणीवर निथळत ठेवायचं आणि तोपर्यंत आपण एक भरण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे जो की आपण घरी बनवलेलाच असतो। तर हा दाण्याचा कूट शेंगदाणे भाजून मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे। त्यासोबतच इथे आपण थोडंसं खोबरं घेणार आहोत, 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। तर आता हे खोबरं, आलं, लसूण आपण या किसणीने किसून घेणार आहोत आणि मिरचीसुद्धा बारीक चिरून घेणार आहोत। तर हे असं किसून घेतल्यामुळे याची चव अजूनच वाढते। तर खोबरं जवळपास 2 ते 3 चमचे एवढं मी किसून घेतलं आहे। सर्व मी घेतलेलं नाही आहे, त्यातला थोडासा तुकडा उरला आहे तो तसाच ठेवला आहे। तर आलं आणि लसूणसुद्धा असंच किसून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे आलं, लसूण, मिरची आणि खोबरं तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। पण जर हे तुम्ही असं किसून घेतलं किंवा कुटून जरी घेतलं तर याची चव अजूनच छान होते। एखाद्या वेळेस तुम्ही नक्की असं करून बघा। तर ही मिरचीसुद्धा मी असे बारीक तुकडे करून घातले आहे आणि ही मिरची अजिबात तिखट नाही आहे, पण यामुळे भाजीला छान चव येते। तर त्यानंतर आपण हा दाण्याचा कूटसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा। तर जवळपास मी 6 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 6 चमचे मी यामध्ये हा कूट घेतला आहे म्हणजे तुम्हालाही याचा अंदाज येईल। तर आता चवीनुसार मीठ किंवा जवळपास 1 चमचा मीठ यामध्ये मी घालून घेतला आहे आणि आता 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची। धना पावडर घालून झाल्यानंतर मसालेसुद्धा आपण घालून घेऊ। तर इथे हे घरी बनवलेलं लाल तिखट मी 1 चमचा घातला आहे। 1 चमचाला थोडंसं कमी हा गरम मसाला किंवा घरचा मसाला मी घातला आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे, यामुळे भाजीला रंग छान येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अशी घालून घ्यायची। इथे मी जो तुम्हाला गरम मसाला बोलले तो वर्षभराचा साठवणुकीचा जो आपला घरगुती मसाला असतो तोच मी यामध्ये घातला आहे। तर कन्फ्यूज होऊ नका। तर मसाले घालून झाल्यानंतर हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं। आलं आणि लसणाच्या ओलसरपणामुळे हा अजिबात कोरडा वाटत नाही। तर आता हा एकजीव करून झाल्यानंतर आपण कट करून ठेवलेल्या गिलक्यांमध्ये असा दाबून भरायचा आणि वरतूनही असं दाबून द्यायचं म्हणजे मसालाही सुटत नाही आणि तेलामध्येही आपण मिक्स करत असताना किंवा हलवत असताना हा मसालाही व्यवस्थित राहतो। तर अशाच पद्धतीने मी या सर्व गिलक्यांमध्ये हा मसाला भरून घेते आहे आणि त्यानंतर आपण भाजी बनवून घेणार आहोत। तर इथे सर्व गिलक्यांमध्ये हा मसाला भरून झाल्यानंतर थोडासा मसाला इथे उरला आहे, तो आपण भाजीमध्ये नंतर वापरणारच आहोत। त्यानंतर लगेच आपण भाजी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये जवळपास 2 पळ्या एवढं तेल टाकलं आहे। तर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्तही करू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा हिंग घालून थोडं
तडकल्यानंतर आपल्याला यामध्ये भरून ठेवलेले गिलके घालून घ्यायचे। तर आता यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला किंवा काहीही घालायची गरज नाही। आपण आधीच सर्व यामध्ये भरून घेतलं आहे आणि उरलेलाही हा मसाला यावरच टाकून घ्यायचा। तर हलक्या हाताने हे वर खाली करून तेलामध्ये थोडेसे 1-2 मिनिट परतून घ्यायचे। तर थोडेसे फ्राय झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण वरती पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे हे खाली लागणार नाही। तर गिलक्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, वरच्या पाण्यामुळेच त्याला पाणी सुटतं आणि छान हे हळूहळू शिजून जातात। तर मध्ये मध्ये असं चेक करून बघायचं आणि हलवून घ्यायचं, म्हणजे ते खाली लागत नाही। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि जर तुम्हाला ही गिलकी खूपच कोरडी वाटली तर 1-2 चमचेच यामध्ये पाणी घालून घ्यायचं। तर इथे मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा याला छान पाणी सुटलं आहे। आणि एकदा आपण चेक करून घेऊ। तर गिलकी खूप लवकर शिजतात, त्यामुळे मध्ये मध्ये चेकही करून घ्यायचं। तर ही छान शिजली आहे आणि याला ग्रेव्ही पण छान आली आहे, तुम्ही बघत असाल। तर भरली गिलक्याची एकदम साधी सोपी आणि अगदी घरगुती साहित्यात ही भाजी तयार होते। तुम्ही टिफिनसाठी किंवा झटपट ही भाजी वरण भातासोबतही खायला बनवू शकतात। तर भाजी शिजून झाल्यानंतर यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। तर एकदा नक्की ही गिलक्याची भाजी ट्राय करून बघा, सर्वांनाच खूप आवडेल, खूप टेस्टी होते। तुम्ही जर एकदा बनवली तर परत परत ही भाजी बनवाल। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी थोडी हेल्पफुल वाटली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।